हॅलो नमस्कार। आज मी तुमच्यासमोर अंड्यासारखीच पनीर भुर्जी ही घेऊन आलेली आहे। हिला वेज भुर्जीसुद्धा म्हणू शकता। पनीर भुर्जी खूप जणांनी केलीही असेल, खाल्लीही असेल, तर अशीच मी एक पनीर भुर्जी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूप सुंदर लागते, टेस्टी लागते आणि अगदी आपण हॉटेलमध्ये खातो तशीच सेम घरच्या घरी पनीर भुर्जी कशी करायची ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे मी 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे किसणीच्या साहाय्याने किसून। आणि जर तुम्हाला किसायचं नसेल तर हाताने थोडंसं तुम्ही कुस्करून सुद्धा घेऊ शकता। हे 150 ग्रॅम पनीर आहे। 2-3 जण अगदी आरामात खाऊ शकतात एवढी ही पनीर भुर्जी होते। तर इथे मी मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे कापून। इथे कांदे घेतलेले आहेत 2 बारीक असे कांदे कापून घेतलेले आहेत 2 आणि इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, या पद्धतीने त्याला कट दिलेला आहे। शिमला मिरची घेतलेली आहे, एक छोटीशी शिमला मिर्च आहे मध्यम आकाराची आणि इथे आहे पनीर। तर चला तर आपण आता तयारी करूया। आता इथे मी एक कढई ठेवलेली आहे तापत। कढई व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 पळ्या तेल टाकायचं आहे। आता पनीर भुर्जी तुम्हाला थोडी सुकी करायची आहे का थोडी लिक्विड टाईपमध्ये करायची आहे, त्या पद्धतीने तुम्हाला तेलाचं प्रमाण हे कमी किंवा जास्त करायचं आहे। आता इथे मी थोडीशी सुकी आणि थोडीशी लिक्विड या पद्धतीने करत आहे, त्यामुळे मी इथे 2 पळ्या तेल घेतलेलं आहे। तुम्हाला जर ड्राय करायची असेल तर एकच पळी घ्या आणि थोडीशी तुम्हाला लिक्विड पद्धतीत करायची असेल तर एक 2.5-3 चमचे तेल घ्या। तर इथे मी मीडियमच केलेली आहे। तेल कडकडीत तापल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरीची फोडणी द्यायची आहे। एक पाव चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे आणि मोहरी ही व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे जो फ्लेवर आहे तो तेलामध्ये उतरला पाहिजे। तर इथे कांदा आणि मिरची दोन्ही पण मी तेलामध्ये टाकलेले आहे। 2 कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे आणि 2 मिरच्यांना मी उभा असा कट दिलेला आहे, जेणेकरून मिरचीचा जो तिखटपणा आहे तो भुर्जीमध्ये तेलामध्ये उतरेल। आणि या पद्धतीने आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत। कांदा हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे, त्याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे। गॅस हा मी मीडियमच ठेवलेला आहे। कांद्याला गुलाबी रंग आलाय बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिर्च ॲड करायची आहे। ही मीडियम साईजची शिमला मिर्च आहे। तुमच्याकडे जर मीडियम साईज नसेल तर तुम्ही अख्खी एक टाकली तरी चालेल, नाहीतर अर्धी टाका। तर आता ही सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये कांद्यासोबत। तुमच्याकडे जर शिमला मिर्च नसेल तर नाही टाकली तरी चालेल। तर आता इथे मी अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे। ही रेडीमेड पेस्ट आहे, तुमच्याकडे जर रेडीमेड नसेल तर तुम्ही अद्रक आणि लसूण बारीक किसून किंवा चिरूनही टाकू शकता। आता सगळे जिन्नस आपण एकत्र व्यवस्थित असे परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण टॅमॅटो आपल्याला एक टाकायचा आहे, जो आपण कट करून ठेवलेला। हा टॅमॅटो मीडियम साईजचा आहे, तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। पनीर म्हटलं की लहान मुलांचा आवडीचा विषय आहे, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने पनीर भुर्जी तुम्ही मुलांना देऊ शकता, खूप आवडीने खातील। मी आठवड्यातनं एकदा तरी पनीर भुर्जी ही करतेच मुलांसाठी। आता इथे मी पाव चमच्यापेक्षाही कमी अशी हळद टाकलेली आहे। हळदीने आपल्याला लाल कलर येत नाही जास्त, त्याच्यामुळे मी हळद ही कमीच टाकते। लाल कलर हा मारला जातो हळदीमुळे, त्यामुळे हळद मी प्रत्येक फोडणीमध्ये खूप कमी टाकते, जिथे हवी असेल तिथेच जास्त टाकते। आता इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपण 2 मिरच्या उभ्या कापून टाकलेल्या, त्याच्यामुळे लाल तिखटसुद्धा मी कमी टाकलेलं आहे, म्हणजे 1 चमचा टाकलेला आहे। तुमची मुलं जर तिखट खात नसतील तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल, लाल तिखट नाही टाकलं तरी चालेल, नाही तर टाकायचं असेल तर तुम्ही अर्धा चमचा टाका। तुमचं लाल तिखट कितपत तिखट आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता इथे मस्त असं फोडणी छान अशी शिजली आहे। आता ग्रेव्ही करण्यासाठी मी इथे अर्ध्या ग्लासापेक्षा पण कमी इथे पाणी टाकत आहे। जर ही तुम्हाला लिक्विड किंवा मसालेदार अशी करायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। जिथे मी अर्धा ग्लासपेक्षा कमी पाणी टाकलेलं आहे तिथे तुम्ही अर्धा ग्लास टाकू शकता। त्यासाठी तुम्हाला कांद्याचं, टॅमॅटोचं आणि शिमला मिरचं प्रमाण वाढवावं लागेल।
इथे मी अर्धा चमचा बटर टाकलेला आहे। बटरने पनीर भुर्जीला खूप सुंदर अशी चव येते। टाकलेलं बटर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या ग्रेव्हीमध्ये आणि ह्याची मस्त अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी आपण पाणी टाकलेलं आणि आता हे एक 10 मिनिटासाठी मी हे झाकून ठेवलेलं आहे। झाकण काढल्यानंतर या पद्धतीने बघा टॅमॅटो, कांदा आणि शिमला मिर्च मस्त असे शिजले गेलेले आहेत। आता हे मी जास्त बारीक करणार नाही किंवा ह्याची खूप अशी ग्रेव्ही तयार करणार नाही, या पद्धतीनेच ठेवणार आहे। कारण मी जी पनीर भुर्जी करणार आहे ती मला जास्त अशी लिक्विड करायची नाही, थोडी सुकीच ठेवायची आहे। आणि जे कांदा, टॅमॅटो, शिमला मिर्च मी टाकलेली आहे ती अशी दाताखालती यावी या पद्धतीने मी ठेवलेलं आहे। आणि इथे मी टाकली आहे थोडीशी कसुरी मेथी। पनीर म्हटले की कसुरी मेथी ही आलीच, म्हणजे त्याच्याशिवाय पनीरचा कोणताच पदार्थ पूर्ण होत नाही। आणि तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तरी चालेल, असं काही नाही की टाकलीच पाहिजे। माझ्याकडे होती म्हणून मी टाकली। कसुरी मेथी मस्त अशी मिक्स करून घेतली आणि पुन्हा मी एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे। मस्त अशी आपली ग्रेव्ही शिजली गेली आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी पनीर। तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा थोडा लिक्विड ठेवायचा असेल मसाला किंवा ग्रेव्ही करायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवा। ह्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकून या पद्धतीने 10-15 मिनटं तुम्ही झाकून ठेवा ग्रेव्ही होईपर्यंत। आता इथे मी जे किसलेलं पनीर होतं, इथे मी कोथिंबीर तुम्हाला दाखवायची राहिली पहिल्यांदा, तर इथे मी पनीर किसलेलं ते आता टाकत आहे फायनली। आणि पनीर टाकून झाल्यानंतर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये। कांदा टॅमॅटोची जी आपण फोडणी दिलेली त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ड्राय भुर्जी करायची असेल तर तेलाचं प्रमाण कमी ठेवा। तेलाचं प्रमाण जर भुर्जीमध्ये जास्त झालं, खास करून पनीर भुर्जीमध्ये, तर भुर्जी व्यवस्थित बनत नाही। माझा अनुभव आहे, त्यामुळे मी तेलाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे। तर इथे बघा मस्त अशी पनीर भुर्जी आपली झालेली आहे। आपल्याला जर खूप ड्राय वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा एक 5 मिनिटं आपल्याला वाफ द्यायची आहे, जर ड्राय वाटत असेल तर। आता इथे मला थोडीशी ड्राय वाटली, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी जे मगाशी घेतलेलं थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून पुन्हा मी 5 मिनिटं ह्याला वाफ देणार आहे। कारण मला खूप ड्राय वाटली पनीर भुर्जी, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी मी ह्याला वाफ देते। तर आता मस्त अशी आपली पनीर भुर्जी झालेली आहे। आणि इथे मी पहिल्यांदा जेव्हा मी फोडणी देत होती तेव्हा मी हे लाल तिखट टाकायचं विसरलेली। हे लाल तिखट नाही आहे, फक्त कलरची मिरची आहे। पनीर भुर्जीला मस्त असा कलर येण्यासाठी ही मी टाकलेली आहे। आता हे व्यवस्थित असं आपल्याला पनीर भुर्जीमध्ये एकजीव करायचं आहे आणि गॅस बंद करून मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे। कारण मी शेवटी लाल तिखट टाकलेलं, त्याच्यामुळे ते लाल तिखट व्यवस्थित असं पनीर भुर्जीमध्ये मिक्स व्हावं ह्याच्यासाठी मी गॅस बंद करून 1-2 मिनटं मी झाकण ठेवलेलं आणि मस्त अशी आपली पनीर भुर्जी फायनली तयार झालेली आहे। खूप सुंदर लागते पनीर भुर्जी ही। आणि मस्त बघा आता जास्त ड्रायसुद्धा नाही आणि लिक्विडसुद्धा नाही, या पद्धतीने मी ही पनीर भुर्जी केलेली आहे। तुम्ही सुद्धा ट्राय करा। तुम्हाला माझी पनीर भुर्जीची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।